नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती तुकाराम मुंढे साहेबांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आलेले आहेत। आता पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यामध्ये मग विधवा महिला असतील, दिव्यांग बांधव असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि इतर जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जानेवारी हप्त्यासंदर्भातही माहिती आहे। व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचे असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। तर स्क्रीनवर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण पत्र दिसत आहे, दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इथं तुम्हाला एक पत्र दिसत आहे आणि या पत्राचा विषय काय आहे तर दिव्यांगत्वाच्या आधारे राज्य परिवहन मार्फत प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची पडताळणी करण्यासंदर्भात हे आदेश देण्यात आलेले आहेत। आता शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत या योजना खरं तर पहा, जे मूळ लाभार्थी आहेत ते वेगळेच राहतात, त्यापासून वंचित राहतात आणि इतर लाभार्थीच त्या योजनांचा लाभ घेतात। याची उदाहरणे आपण बरीच पाहिलेली आहेत। फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्येच अशा प्रकारचे लाभार्थी नाही, तर लाडकी बहीणमध्ये सुद्धा कित्येक असे फेक लाभार्थी होते, बोगस लाभार्थी होते आणि या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला। त्याचबरोबर पहा, बांधकाम कामगार विभागामार्फत जी भांडी वाटप योजना आहे या योजनेमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला पाहण्यास मिळत आहे। अनेक लाभार्थ्यांनी त्यासाठी अप्लाय केलेला दिसत आहे, लाभ घेतलेला दिसत आहे। त्यामुळे काय होतं, कोणतीही योजना असो, ही योजना मूळ लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता इतर लाभार्थीच त्या योजनेचा लाभ घेतात। हे सर्वात मोठं दुर्दैव आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या सर्वांची दखल घेतली जात नाही। आता दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात देखील अशाच प्रकारचं काहीतरी होत आहे, परंतु ही सर्व प्रक्रिया थांबवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जात आहेत। पहा, दिव्यांगत्वाच्या आधारे जी तुम्हाला परिवहन महामंडळाच्या मार्फत जी प्रवासासाठी सवलत उपलब्ध करून दिली जाते, त्या सवलतीचा इतर बोगस लाभार्थीच लाभ घेत आहेत असं आपण या अगोदर पाहिलेलं असेल किंवा या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जर अशा पद्धतीचं काही होत असेल तर त्याची पडताळणी करण्याची गरज आहे आणि लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची पडताळणी करण्यासंदर्भात हे शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल लेटर निर्गमित करण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये पुढे जी माहिती आहे ती याच विषयाला अनुसरून आहे। आपण असं विस्तार माहिती पाहणार नाहीत, परंतु पहा, जो मेन पत्राचा विषय आहे तो म्हणजे दिव्यांगत्वाच्या आधारे जे ST किंवा परिवहन महामंडळाच्या सुविधेचा प्रवास सुविधेचा जे म्हणजे प्रवास सवलतीमध्ये जो इतर लाभार्थी लाभ घेतात त्यांची पडताळणी करण्यासंदर्भात हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की या प्रत्येक योजनेमध्ये मूळ लाभार्थी वेगळे राहतात आणि इतर लोक त्याचा लाभ घेतात, असं व्हायला नको आहे। त्यामुळेच ठोस पावलं प्रत्येक योजनेच्या विभागाच्या माध्यमातून घेतली गेली पाहिजेत, उचलली गेली पाहिजेत। त्याच पद्धतीचं पाऊल आता दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि असं जर झालं तर नक्कीच मूळ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल। त्याच पद्धतीने दिव्यांग लाभार्थी या योजनेमध्ये म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या पहा, बोगस लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचा शासनाला अंदाज आहे आणि बोगस दिव्यांगांची पडताळणी करण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न देखील सुरू केलेले आपल्याला दिसत आहेत आणि मूळ लाभार्थ्यांना लाभ दिला गेला पाहिजे। त्यामुळे बोगस लाभार्थी बाहेर पडले पाहिजेत। योजनेच्या माध्यमातून जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना हटवण्यात आल्याच्या नंतर काय फायदा होईल मूळ लाभार्थ्याला, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो तुमचा मूळ मुद्दा आहे की आमचं पेन्शन वाढलं पाहिजे, आमची जे अनुदान आहे ते वाढलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला याचा देखील फायदा होईल। म्हणजे काय, तर मूळ लाभार्थ्यांना पेन्शन वाढीसाठी काय गरजेचं आहे तर बोगस लाभार्थी या योजनेमधून बाहेर काढून टाकणे, बोगस लाभार्थ्यांची संख्या कमी करणं गरजेचं आहे, जेणेकरून मूळ लाभार्थ्याला वाढीव रकमेचा वाढीव अनुदानाचा लाभ मिळेल।
पहा, हे झालं तुकाराम मुंढे साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आलेलं महत्त्वपूर्ण पाऊल. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता पहा, जानेवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी होणार जमा, हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला पडलेला, विधवा महिलांना पडलेला, दिव्यांग लाभार्थ्यांना, म्हणजे श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांना हा एकच प्रश्न पडलेला आहे की जानेवारीचा हप्ता आम्हाला नेमका कधी मिळणार आहे. तर जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात कोणतीच सूचना शासनाकडून देण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय देखील निर्गमित झालेला नाही आणि पोर्टलवर सूचना देखील आलेली नाही. ही प्रक्रिया जशी सुरू होईल तशी तुम्हाला मी कळवणार आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.